हॅलो, सुरभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। गौरी गणपतीसाठी मालपुआ आज बनवणार आहोत। ते आटा घेतलेला आहे, गव्हाचं पीठ 1 वाटी, गूळ 1 वाटी, वेलची पूड, बडीशेप, मीठ, रवा। आता इथे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यात आपण हा गूळ टाकून घेऊया। आता गुळामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकून घेऊया आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यात पूर्ण। तर इथे आपलं गूळ मिक्स करून झालेलं आहे। इथे आपण गुळाचं पाणी गाळून घेणार आहोत। आता इथे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यात आपण हा गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत। मोठा 1 चम्मच मी रवा घेतलेला आहे, बडीशेप, वेलची पूड, चवीपुरतं मीठ। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हा गुळाचं पाणी थोडं थोडं करून याच्यात टाकून घेणार आहोत आणि हा पीठ मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, गुढी राहता कामा नये। आता आपण परत पाणी याच्यात घेऊया गुळाचं आणि व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे। इथे मी 2 चमचे मी दूध घेतलेलं आहे। हे सर्व पॅटर्न मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिजे तर इथे गुळाच्या ऐवजी साखर पण घेऊ शकता। इथे मी डोशाचा तवा घेतलेला आहे, त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण पॅटर्न हा तयार केलेला आहे तो टाकून घेऊया। हे असं पूर्ण गोल करून घ्यायचं आहे। या पिठाला एकदम पण जाड मी ठेवलेलं नाही आणि बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। आता आपण पलटून घेऊया। हे बघा, आता आपण दुसरी बाजू शिजवून घेणार आहोत। आता हे बघा, आपलं दोन्ही साईडून मालपुआ तयार झालेला आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।